नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार। तर इथे ना माझी सकाळी छान अशी शेगडीची पूजा करून झालेली आहे आणि हळदीचं लेपन, देवाची पूजा आपली रेग्युलर जी आहे ती पण करून झालेली आहे इथे ना। आणि मी ते एक पाट घेतलेला आहे बघा, त्याच्यावर लाल वस्त्र ठेवून छान असं तांदूळ ठेवलेला आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू असं वाहून आता माझं पुढचंच काम चालू आहे। तर इथे ना मी आपला कलश घेतलेला आहे तांब्याचा आणि त्याच्यामध्ये पाणी घेऊन 1 रुपया, सुपारी, हळदी कुंकू, तांदूळ, दुर्वा आणि 1 फूल असं मी याच्यामध्ये वाळलेलं आहे। आणि समई पण बघा इथं प्रज्वलित करून घेते। आणि समईचं बघा कितीही चांगली समई घेतली ना तरी ती लिकेज होते। आता मी माझ्या लग्नातल्या समया देऊन ह्या छान असं मागच्या वर्षी घेतलेल्या आहेत, पण मागच्या गुरुवारी ही समई लिकेज झाली, सगळं तेल खाली सांडलेलं होतं, ते डाग वगैरे पडले। म्हणून या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी मी समई खाली डिश ठेवली, पण ती समई काही लिकेज झाली नव्हती। तर असं समईचं आहे। तर मी ह्याला पण छान असं हळदी कुंकू फूल वगैरे ठेवून मग अग्नी प्रज्वलित करून घेतलेला आहे। आणि आपलं गणपती बाप्पांना पण छान असं त्यांचा प्रथम स्थान दिलेलं आहे। त्यांना पण हळदी कुंकू, कापसाचं वस्त्र आणि त्यांचा नैवेद्य म्हणजे गूळ आणि खोबरं आणि त्यांच्या आवडीचं लाल जास्वंदीचं फूल पण त्यांना वाहिलेलं आहे। आणि याच्यानंतर मग आपली पुढची पूजेची मांडणी माझी चालू केलेली आहे मी। आणि इथे बघा तुम्हाला इथं जरा दिसायला म्हणजे ते वेगळं वाटत असेल, पण प्रॉब्लेम काय आहे तर माझ्याकडं तो स्टँड नाही आहे मोबाईलचा, तर मी इथे तो जुगाड केलेला आहे। डब्यांवर डब्बे वगैरे असे ठेवून मग ते मोबाईल ठेवून ते रेकॉर्डिंग होतं आहे। पण हे मला नंतर मी आता व्हिडिओ एडिट करताना माझ्या ते लक्षात आलं। तर आय होप की तुम्ही मला समजून घ्याल असं। तर इथे बघा हे 5 आपल्या ह्याची फळांची ढाळ्या आहेत, ह्या आमच्या मावशींच्या एकाच ठिकाणी परसावनात भेटून जातात। त्या काजू नाही, आंबा, सीताफळ, पेरू, चिकू आणि फणस, हे असे 5 ढाळ्या तिथं भेटून जातात। तर अशी बघा छान अशी मी मस्त कळशाला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेलं आहे आणि गणपती बाप्पांना पण छान असं फूल वगैरे वाहिलेलं आहे। अशा प्रकारे इथं पूजा करून घेतलेली आहे। मुलं नसल्यामुळं असं काहीतरी जुगाड करायला लागतो, मुलं असलं की मग जरा व्हिडिओ वगैरे छान असं काढतात। आणि यावेळेस मी काही साडी वगैरे नेसवली नव्हती, मागच्या गुरुवारी मी छान अशी साडी नेसवली होती, पण आज मी साधी अशी सिंपल पूजा केलेली आहे। आणि हा मुखवटा लावलेला आहे। मुखवटा लावायला पाहिजे असं पण काही नाही, आपली आवड असते ती देवाला मनापासून पूजा केली तरी पण ती देव आपली ॲक्सेप्ट करून घेतो, मनोभावे पूजा केल्याच्या नंतर। आणि इथे बघा मी छान असं मुखवटा वगैरे लावून, माझ्याकडं हे गजरे आहेत, त्या परत वरती चुनरी वगैरे लावून मस्त असं गुलाबी कलरचं जास्वंदीचं फूल देवीला पण ते वाहिलेलं आहे। पूजा मांडून झाल्याच्या नंतर मग फळं वगैरे मी इथं ठेवून घेतलेली आहेत। पूजा घरात असलं की कसं वातावरण पण घरातलं छान होतं। आणि मुलं स्कूलला गेलेली होती तर मग मुलांची लुडबुड याच्यामध्ये नव्हती। तर मग सगळं झाल्याच्या नंतर एक मार्गी आपली मग पूजा केलेली आहे। मुलं वगैरे बघा स्कूलला गेलेले आहेत, त्यांचा टिफिन वगैरे सगळी कामं उरकलेली आहेत। हळदीचं लेपन, देवपूजा वगैरे करून पूजेची व्यवस्थित अशी मांडणी पण करून झालेली आहे बघा। घरामध्ये पूजा वगैरे केल्यावर किती पॉझिटिव्हिटी, किती छान वाटतं, खरंच मला तर खूप भारी वाटतं तो अगरबत्तीचा वास। तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या, पौर्णिमेच्या आणि मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवार आहे, तर याच्या खरंच खूप साऱ्या शुभेच्छा। माझी पण पूजा झालेली आहे, तुमची पण पूजा झाली असेल, मांडणी झालेली आहे। मी आता पुस्तक वाचून कहाणी पण माझी वाचून घेतलेली आहे। तर बघा कशी वाटली पूजा नक्की कमेंट करून सांगा। चला तर भेटूया छान अशा व्हिडिओमध्ये।
स्तुती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव संबोधती. इथे बघा पूजा वगैरे सकाळपासूनचं मी तुम्हाला थोडंसं दाखवलेलं आहे, पूजेची मांडणी वगैरे सगळं. आणि आता संध्याकाळी मूल आल्याच्या नंतर मग आरती वगैरे नैवेद्य असं वगैरे सगळं करून मस्त असा आजचा दुसरा गुरुवार पण खूप छान उत्तम झालेला आहे. असाच तिसरा गुरुवार पण आपल्याकडून मस्त देवीने करून घ्यावा एवढीच प्रार्थना आहे. चला तर मग बाय.